विटा तासगाव रोडवर भरधाव वेगाने आणि चुकीच्या मार्गाने चुकीच्या दिशेने येणाऱ्या 4 चाकीने दुचाकी समोरून धडक दिल्याने या झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला। ही घटना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विटा तासगाव रस्त्यावरील शिरगाव हद्दीत घडली। घटनास्थळी नागरिकांमधून मिळालेली माहिती अशी की बिराप्पा आप्पासाहेब पांढरे वय वर्ष 35 राहणार मारोळी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला तर पांडुरंग अर्जुन डोंबाळे वय वर्ष 40 राहणार कुलाळवाडी तालुका जत हे या अपघातात गंभीर जखमी झाले। याबाबत प्रकाश आप्पासाहेब पांढरे वय वर्ष 32 राहणार मोराळी तालुका मंगळवेढा यांनी या संदर्भात तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे। घटनेची माहिती अशी की फिर्यादी प्रकाश पांढरे यांचा भाऊ बिराप्पा पांढरे आणि नातेवाईक पांडुरंग डोबाळे हे दोघे दुचाकीवरून क्रमांक MH10DF 3812 या दुचाकीवरून विटा तासगाव रोडवरून तासगावकडे येत होते। शिरगाव या गावाच्या हद्दीत ते आले असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप या 4 चाकी वाहन क्रमांक MH13 CU 7783 या 4 चाकी गाडीने त्या दुचाकीला धडक दिली। यामध्ये दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली। यामध्ये बिराप्पा पांढरे यांचा मृत्यू झाला तर पांडुरंग डोंबाळे हे गंभीर जखमी झाले। पिकअप चालकाने अपघात घटनास्थळावरून न थांबता तेथून पलायन केले। तासगाव पोलिसांनी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल केला। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार विटा।